मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतरही तो पेंडिंग दाखवतोय का? तर आजच्या या व्हिडिओतून आपण फॉर्म नेमका पेंडिंग का दाखवत आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। नारी शक्ती दूत ॲपवरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला कामाची गोष्ट क्रमांक 12 मध्ये सांगितली आहे। पण फॉर्म भरल्यानंतर शेवटी पेंडिंग असं येत असेल तर घाबरू नका। फॉर्म भरल्यानंतर याची प्रोसेस पूर्ण होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे। जर समजा तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर तुम्हाला ग्रामपंचायतीद्वारे किंवा ॲप्लिकेशनद्वारे तुम्हाला सूचना मिळतील। एका गावातून किती महिला यासाठी पात्र आहेत, किती महिलांच्या फॉर्ममध्ये काय त्रुटी आहेत, अशी सर्व माहिती तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये मिळणार आहे। त्यानंतर हे फॉर्म पंचायत समिती किंवा तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्हाला वॉर्ड वाईज याची माहिती दिली जाईल। तुमचे फॉर्म तपासल्यानंतर ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीचे कर्मचारी तो अप्रूव्ह करतील। त्यानंतर तुमचा फॉर्म हे राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजना या विभागामध्ये जमा केला जाणार आहे। त्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना नेमका कोणती काळजी घ्यावी ते आपण समजून घेऊया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना आपले कागदपत्र तपासून घ्या। आपले नाव, बँक खाते क्रमांक, फोटो, रेशन कार्ड या सर्व गोष्टी नीट तपासून घ्या। त्यानंतरच या योजनेचा फॉर्म भरा। जर तुम्ही आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर कामाची गोष्ट क्रमांक 12 पाहून तुम्ही सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।